मुंबईतही टीम इंडियाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे। संध्याकाळी नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून व्हिक्टरी परेड निघणार आहे। टीम इंडियाच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट प्रेमींनी दुपारी 4 पासून प्रवेश त्यांना दिला जाणार आहे। सुरू असलेली जय्यत तयारी आपण यावेळेला पाहतोय। ज्या प्रकारचे व्यासपीठ आज उभारलं जात आहे वानखेडे स्टेडियमवरती, त्याच ठिकाणी या सर्व खेळाडूंचं जल्लोषात आणि मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलं जाणार आहे। तर दुसरीकडे त्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये आधीच तैनात करण्यात आलेला आहे। 4 वाजता नरिमन पॉइंट पासून सुरू होणारी ही परेड जी आहे थेटपणे वानखेडे स्टेडियम पर्यंत पोहोचणार आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। गणेश, अगदी काही क्षणांपूर्वी आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवलेलं होतं की कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि इतर गोष्टी, मात्र आता सगळ्यांना उत्सुकता आहे की केवळ अर्ध्या तासाचा कालावधी आहे। 4 वाजता सगळी टीम जी आहे ती मुंबईमध्ये दाखल होती आहे, मात्र त्यांच्या दैदिप्यमान सोहळ्याची तयारी नेमकी कशी आहे? गणेश, हा उत्साह, हा जोश इथं पाहण्यासारखा आहे आणि याचं वर्णन करण्याची गरज नाही, कारण मोठ्या प्रमाणात युवा वर्ग इथं आलेला आहे, हातात प्लकार्ड्स आणि होर्डिंग घेऊन, आणि हा जोश आहे पहा। हे क्रिकेट प्रेमी आहेत, हे मुंबईकर आहेत आणि हे मुंबईचा युवा आहे जो मोठ्या संख्येत आज या मैदानात विजयी टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी पोहोचले। यांचा शब्द येत नाहीयेत पण जोश दिसतोय। यांना मला काही विचारण्याची गरज नाहीये की त्यांना काय वाटतंय, कसं वाटतंय, यांचा जोशच सांगतो। मुंबईचा राजा कोण तर रोहित शर्मा, त्याचबरोबर पुढे टीम इंडियाचा जयघोष इथं होतोय। मी पाहतोय प्रामुख्यानं मोठ्या संख्येने हे सर्व युवा वर्ग आहे आणि शाळा कॉलेज आज सुरू आहे। या दक्षिण मुंबईच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येत कॉलेजेस आहेत। या कॉलेजमध्ये शिकणारे लोक, विद्यार्थी इथं आलेत आणि कोणाला कसली फिक्र नाहीये, सर्व जात आहेत। आज निशुल्क प्रवेश इथं आहे। स्टेडियममध्ये जिथं जागा मिळेल तिथं जाण्याचा यांचा प्रयत्न आहे। हा उत्साह आहे या सर्वांचा। आपण पाहता किधर से आए आप लोग, कुठून आला? बिगरोली वाटतं बोलणार नाही, हे फक्त आज किंचाळणार आहेत, इंडिया करणार आहेत। मी यांना प्रश्न विचारला तर प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही। कसं वाटतं इकडे येऊन? बघा, प्रश्नाला उत्तर नाहीये, फक्त हे चिअर, हा जोश आहे। उत्तर न देता या आपल्या जेस्चरमधनं आपली भावना, आपलं क्रिकेटसाठी प्रेम, टीम इंडियासाठी प्रेम व्यक्त करतायत। कसं वाटतं इथे येऊन? किधर से आए हो? तर बघा, हे मुलं आहेत, मुली मोठ्या संख्येत आहेत, तिरंगा घेऊन आलेले आहेत आणि स्टेडियमच्या आत प्रवेश करून अजूनही काही तास आहेत टीम इंडियाला मैदानात येण्यासाठी। जवळपास 2 ते 2.5 तास अजून टीम इंडिया इथं येणार नाहीये, पण त्या आधीच हे सर्वजण इथं पोहोचले आहेत आणि या स्टेडियमच्या आत जाण्याचा यांचा प्रयत्न आहे। मुंबई पोलिसांचे नियोजन इथं आपण पाहतोय, त्याचबरोबर या परिसरामध्ये प्रायव्हेट सिक्युरिटी गार्डही आहेत। तर स्टेडियमच्या आत जाण्याचा प्रयत्न। गणेश, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी यावेळेला स्टेडियमच्या बाहेर आहेत आणि अनेक जण प्रतीक्षेत आहेत आतमध्ये शिरण्याच्या। सूरज, एका बाजूला अनेकांना म्हणजे तरुणांना आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे, स्टेडियमच्या बाहेर अनेक जण प्रतीक्षेत आहे, काय दाखवणार आहात आपल्या प्रेक्षकांना? विशाल, नक्कीच मी सांगतो की या ठिकाणी अवघ्या काही वेळातच मोठ्या प्रमाणात नागरिक हे या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतं। तरुणी यांच्या जर आपण पाहिलं तर फक्त आणि भारताचा जो जयघोष आहे तो पाहायला मिळत आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे तरुण आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। शोभायात्रेत देखील सहभागी होणार आहेत। तर काही जणांना या ठिकाणी वानखेडे स्टेडियम मध्ये थेट जो सत्कार होणार आहे भारतीय संघाचा, 17 वर्षानंतर आपल्याकडे वर्ल्ड कप आलेला आहे, याच सत्कार सोहळ्याला हे टिपण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात येथे स्टेशन रोड जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नागरिक हे या ठिकाणी वानखेडे स्टेडियमच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा देखील तितकाच तैनात ठेवण्यात आलेले आहेत। खरं तर ही विक्ट्री यात्रा आहे ती अवघ्या काही तासात या ठिकाणी सुरू होणार आहे, मात्र तत्पूर्वीच या ठिकाणी मोफत प्रवेश हा वानखेडे स्टेडियमवर देणार असल्याची माहिती कळाल्यानंतर या ठिकाणी तरुण तरुणींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। काही
कित्येक किलोमीटर या ठिकाणी लांबपर्यंत ही लाईन गेलेली पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांना या ठिकाणी आतमध्ये देखील सोडलेलं जात आहे। रोहित शर्मा, बुम बुम बुमराह, त्याचबरोबर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचं नाव घेताना आता पब्लिक काही थांबत नाहीये। मोठ्या प्रमाणात हीच नावं जयघोष भारतीय संघाचा केला जात आहे। सूरज, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईनच, मात्र सत्यम सिंग आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत एअरपोर्टच्या बाहेरनं, ज्या बसनं हे सगळ्यांची जी आहे ती परेड आपल्याला पाहता येणार आहे, तर त्यांच्याकडे आपण थेटपणे जाणार आहोत। सत्यम, काय तयारी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? कारण अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत आणि त्यानंतर टीम इंडियाचं आगमन होईल आणि तिथून त्या परेडची देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। सत्यम, नक्कीच विशाल, टीम इंडिया आहे T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत आहे ते दाखल होणार आहे। संध्याकाळी 4 म्हणजे अवघ्या अर्धा तर पावणा तासामध्ये मुंबई विमानतळावर दाखल होणार। ज्या बसमधून आज संध्याकाळी मरीन ड्राईव्हला आहे कार्यक्रमात टीम इंडियाचे खेळाडू जे आहे जाणार आहे, ते बस आपलं मागे पाहिलं तर मुंबई विमानतळामध्ये दाखल झाली आहे। 2 बस आहे, गुजरातचे आहे G03 BV 8044 अशा बसची पासिंग आहे। 2 बस आहेत या ठिकाणी दाखल झालेली आहे। खरं तर याच टीम बसमध्ये आहेत, दोन्ही बसमध्ये टीम इंडियाचे खेळाडू जे आहेत मुंबई विमानतळामध्ये बसून आहेत। मरीन ड्राईव्हचे ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत, विजय रथ यात्रा काढण्यात जाणार आहेत, त्या ठिकाणी जाणार आहेत। आपण दृश्यामध्ये पाहिलं या बसला विशेष आहेत या ठिकाणी पोलिसांकडून प्रोटेक्शन देण्यात आलं आहे। मागे आणि पुढे असा पोलिसांचे स्कॉटिंग गाड्या असणार आहेत आणि या बसचे जे चालक आहेत त्यांच्या देखील पोलिसांनी त्यांच्याकडून त्यांची जी डिटेल आहेत माहिती ते घेतलेली आहे। आपल्यासोबत बसचे चालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, काय नाव आहे, कुठली कंपनीची आपली बस आहे, तुमचीच बसमध्ये टीम इंडिया जाणार आहेत का? हो, मंत्रा ट्रॅव्हल्स आहे, माझं नाव ब्रह्मानंद मार्बल, आपल्या गाडीमध्ये येणार आहे। कुठून ही बस आली आहे, तर कसं काय तुमच्या याच बसमधून जेवढे खेळाडू आहेत तुमच्या दोन्ही बसमध्ये बसून जाणार आहेत का? हो। तुमची काय माहिती पोलिसांनी घेतली आहे का बसची बद्दल? हां, घेतली। नक्कीच विशाल, पाहिलं तर हे बसचे चालक आहे, दोन्ही बस चालक जे आहेत या दोन्ही बसमधून त्या सर्व टीमचे जे खेळाडू आहेत आपल्या 4 वाजता मुंबई विमानतळामध्ये दाखल झाल्यानंतर याच विशेष बसनी आहेत मुंबई पोलिसांच्या विशेष सिक्युरिटीमध्ये त्या मरीन ड्राईव्ह परिसरात जाणार आहेत। त्यापूर्वी मुंबई पोलिसांनी बस नंबरपासून बसचे जे चालक असतील किंवा इतर जे बसचे सुरक्षाबद्दल आहे सर्व माहिती पोलिसांनी या दोन्ही चालकांकडून घेतलेली आहेत। आणि सध्या आपण मुंबई विमानतळावर देखील मोठ्या संख्येमध्ये फॅन्स जे आहेत मुंबई इंडिया टीम इंडिया आहेत त्यांच्या स्वागतासाठी दाखल झाले आहेत। इथे देखील टीम इंडियाचे स्वागत केल्यानंतर मोठा जल्लोष आहेत आज मुंबईत ठिकठिकाणी पाहायला मिळणार। विशाल, नक्कीच सत्यम, ज्या प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती देता या त्या 2 महत्त्वाच्या बसेस आहेत ज्यामधून थेटपणे आपली टीम इंडिया प्रवास करताना पाहायला मिळू शकते। तर विजयोत्सव एका बाजूला साजरा केला जातोय तर दुसरीकडे भारतीय टीमचं जंगी स्वागत करण्यासाठी तरुणाई देखील मुंबईतल्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळते। संध्याकाळी 5 वाजता टीम इंडियाची विजय रथामधून थेटपणे मिरवणूक काढली जाणार आहे। विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मात्र जल्लोषात तयारी केल्याचं आपण यावेळेला दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। आणि या संदर्भामध्ये आपले प्रतिनिधी प्रशांत यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि स्वागत करण्यात येत आहे ते म्हणजे टीम इंडियाचं। प्रशांत, कशी तयारी त्या ठिकाणी पाहायला मिळते? अनेक बॅनर्स आहे ज्यामध्ये टीम इंडियाचं स्वागताचे अनेक स्लोगन्स लिहिलेले असतील, काय पाहायला मिळतंय तुम्हाला त्या ठिकाणी प्रशांत? विश्वविजेता भारताचा संघ आज मुंबईमध्ये दाखल होतो आहे। अवघ्या काही वेळातच हा संघ जो आहे तो मुंबईमध्ये दाखल होईल आणि मोठ्या जल्लोषाचं वातावरण जे आहे ते मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। मुंबई विमानतळाच्या बाहेर मी सध्या आहे। आपण जर बघितलं तर मुंबई कडून एक मोठ्या जल्लोषाचं वातावरण आपल्याला संपूर्ण या विमानतळाच्या परिसरात पाहायला भेटतं आहे। तर शिवसेना शिंदे गटाकडून मोठी बॅनरबाजी जी आहे ते विमानतळाच्या बाहेर करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर टीम इंडियाचं या ठिकाणी टीम इंडियाचं अभिनंदन करताना जे बॅनर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। राहुल कनाल जे आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते, त्यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आलेले आहे ज्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांचे देखील फोटो पाहायला मिळतात। कॉंग्रॅच्युलेशन टीम इंडिया फॉर विनिंग T20 वर्ल्ड कप 2024 अशा प्रकारचा हे संदेश आपल्याला पाहायला मिळतात। आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला हे सगळे फ्लेक्स जे आहेत त्या संपूर्ण रस्त्यावर ज्या ठिकाणावरून विमानतळावरून ही भारताचा संघ जो आहे तो पुढे वानखेडेकडे जाणार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे।
तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील याच विमानतळाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी जे मुंबईकर आहेत ते स्वागताला या इंडियन टीमच्या स्वागताला त्यांना अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे विमानतळाच्या बाहेर जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी देखील मोठी सुरक्षा व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच सुरक्षा मोठ्या प्रमाणात आहे, त्याचबरोबर स्वागताची तयारी देखील आपल्याला मुंबई विमानतळाच्या बाहेर पाहायला मिळते आहे। नक्कीच धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। खरं तर प्रशांत आपले प्रतिनिधी संपूर्ण माहिती पोहोचवते। मोठमोठाले पोस्टर्स लागलेले आहेत स्वागताचे। बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नमो लिहिलेला 1 नंबरचा टी शर्ट गिफ्ट केलेला आहे। या टी शर्टची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही फक्त ABP माझावर यावेळेला पाहू शकताय। तर बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी आणि सचिव आहेत जय शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या टी शर्टची चर्चा आहे, कारण या टी शर्टवर नमो लिहिलेला आहे आणि 1 नंबरचा हा टी शर्ट पंतप्रधानांना गिफ्ट करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये टीम इंडियाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि संध्याकाळी नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून व्हिक्टरी परेडचं आयोजन करण्यात आलेलं आहे। टीम इंडियाच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। तर वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट प्रेमींनी दुपारी 4 पासून प्रवेश त्यांना दिला जाणार आहे, मात्र त्यापूर्वीच प्रवेश सुरू झाल्याचं आपण अगदी काही क्षणांपूर्वी पाहिलेलं आहे, कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये टीम इंडियाच्या स्वागतासाठी तरुणाई मोठ्या संख्येने वानखेडे स्टेडियमच्या बाहेर उभी असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातूनही पाहतो आहोत। आणि टीम इंडियाला चीअरअप करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट्स आहेत, त्यांच्या आवडत्या खेळाडूचं नाव या टी शर्ट्सवरती लिहिण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे इंडियाचा आणि त्यांच्या आवडत्या क्रिकेट प्रेमींचं नाव या सर्व चाहत्यांच्या ओठी असल्याचं पाहायला मिळतं। अनेकांनी तर आपल्या गाड्या विशेष सजवलेल्या आहेत। जी गाडी आपण यावेळेला पाहतोय टीम इंडियाची पूर्ण टीम ही त्यावरती आपल्याला पाहायला मिळते। तर ट्रॉफीची एक प्रतिकृती देखील या गाडीवरती लावण्यात आलेली आहे आणि चॅम्पियन्स असा उल्लेख त्यावरती करण्यात आलेला आहे। विविध स्लोगन्स त्यावरती लिहिण्यात आलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आजचा माहोल जो आहे तो टीम इंडियाच्या विजयोत्सवाचा आहे आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी कुणी आपली गाडी सजवलेली आहे, तर काही जण तिरंगा आपल्या हातामध्ये घेऊन वानखेडे स्टेडियमच्या बाहेर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये टीम इंडियाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि केवळ आता 20 मिनिटांचा कालावधी आहे की टीम इंडिया मुंबईतल्या या जमिनीवरती पाय ठेवताना दिसेल आणि मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना नरिमन पॉइंटपर्यंत नेलं जाणार आहे। नरिमन पॉइंटपासून त्यांची परेड सुरू करण्यात येईल। तर तत्पूर्वी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर ढोल ताशांचं पथक वाजताना पाहायला मिळत आहे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये टीम इंडियाचं स्वागत करण्याची जय्यत तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ऐकूयात। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। खरं तर टीम इंडियाचा विजयोत्सव साजरा करायचा आहे सूरज, आणि त्या अनुषंगाने ढोल ताशांचं पथकही दाखल झालेलं आहे। कसा माहोल पाहायला मिळतोय? अवघा काही तास उरलेले आहे। या ठिकाणी कुठल्याही क्षणी विजयी रथ हा निघू शकतो आणि याच नियोजनात आपण पाहतोय की सामना या पुणेरी ढोलचं या ठिकाणी पथक आलेलं आहे आणि त्या ठिकाणी जो जल्लोषात भारतीय संघाचं स्वागत केलं जाणार आहे, हा विजयी रथ जो आहे तो देखील आपण पाहू शकतो की अवघ्या काही मिनिटात या ठिकाणावर ही संपूर्ण टीम जी आहे ती रवाना होणार आहे। भारतीय क्रिकेट संघाचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याचीच ही जय्यत तयारी बीसीसीआयच्या कार्यालयाच्या ठिकाणी आपण पाहू शकता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईकर त्याचबरोबर अनेक ठिकाणाहून या ठिकाणी जे तरुण तरुणी आहेत ते जमलेले आहेत। स्टेडियम पूर्णपणे भरलेलं आहे। ढोल ताशे इथे ठिकाणी आलेले आहेत। फक्त उशीर आहे तो म्हणजे भारतीय क्रिकेट संघ हा कधी NCPA पोहोचतोय आणि कधी ही शोभायात्राला सुरुवात होते आहे हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। आता काही मिनिटातच या ठिकाणाहून हे ढोल पथक आणि ही शोभायात्रेचा जो रथ आहे तो NCPAच्या दिशेने रवाना होणार आहे आणि त्या ठिकाणाहून वानखेडेच्या दिशेने जी शोभायात्रा निघणार आहे त्यामध्ये हे सगळेजण सहभागी होणार आहेत। विशाल, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.